एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची कोणतीही नाराजी नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांची नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया. पक्षफोडीवरून शिंदेंच्या मंत्र्यांकडून नाराजी दाखवत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्र आणि जनतेचा अपमान. एक्सपोज करत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तर निवडणुकीतले जागा वाटप आणि पक्षफोडीवरून शिंदे सेनेचा राग म्हणजे चोर मचाय शोर अशी ही टीका. भाजपने मिंदे गँगची गाजराची पुंगी कधीच केली आहे, आता फक्त ती मोडून खायला सुरुवात केली. अंबादास दानवेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. तर या रुसूबाई रुसू कार्यक्रमात जनतेला फटका बसतोय, दानवेंकडून टीका. हिवाळी अधिवेशन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अधिवेशन पुढे जाण्याची वर्तवली होती शक्यता. राज्यपालांच्या सहमतीनंतर हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरलाच होणार. नवी मुंबईतल्या नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा कपड्यांचं आवरण. गनिमी काव्याने पुतळ्याचं अनावरण करू, मनसेचा इशारा. तर 2 दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी केलं होतं पुतळ्याचं अनावरण. MMRDA कडनं अंधेरी ते JVLR मिसिंग लिंक प्रकल्पात मोठी कामगिरी. इन्फिनिटी मॉल जंक्शनवर 558 मेट्रिक टन वजनाचा विशेष स्पॅन यशस्वीरित्या समर्पित. अमरनाथच्या जावसाई परिसरात एका तरुणावर 8 ते 9 जणांच्या टोळीकडनं तलवार आणि कोयत्याने हल्ला. संपूर्ण घटना CCTV चित्रित. अमरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. दिल्लीला जाणारं विमान नियोजित वेळेत न आल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ. इंडिगो कंपनीचं पहाटे 5 वाजता असणारं विमान तब्बल 2.5 तास उशिरा. विमानतळावरील कर्मचारी, पोलीस आणि प्रवाशांमध्ये वाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.